या अय्युहन्नास ضرب مثل فاستمعوا له إن الذين تدعون من دون الله لن يخلقوا ذبابا ولو اجتمعوا له وإن يسلبهم الذباب شيئا لا يستنقذوه منه ضعف الطالب والمطلوب ما قدروا الله حق قدره إن الله لقوي عزيز الله يصطفي من الملائكة رسلا ومن الناس إن الله سميع بصير يعلم ما بين أيديهم وما خلفهم وإلى الله ترجع الأمور يا أيها الذين آمنوا اركعوا واسجدوا واعبدوا ربكم وافعلوا الخير لعلكم تفلحون وجاهدوا في الله حق جهاده هو اجتباكم وما جعل عليكم في الدين من حرج ملة أبيكم إبراهيم هو سماكم المسلمين من قبل وفي هذا ليكون الرسول شهيدا عليكم وتكونوا شهداء على الناس فأقيموا الصلاة وآتوا الزكاة واعتصموا بالله هو مولاكم فنعم المولى ونعم النصير. हे मानवांनो, एक उदाहरण सांगितलं जात आहे. नीट ध्यान देऊन ऐका की निसंशय अल्लाहशिवाय ज्या कोणाजवळ तुम्ही दुआ प्रार्थना करता ते तर एक मक्खी म्हणजे माशी सुद्धा निर्माण करू शकत नाहीत. जर सर्वच्या सर्व एकत्र येऊन मक्खी निर्माण करू इच्छितील तरीही ते करू शकत नाहीत. आणि मक्खी त्यांच्याकडून एखादी वस्तू हिसकावून घेईल तर ती वस्तू देखील ते सोडवू शकत नाहीत. ज्यानं आपल्या दुआमध्ये अशाला पुकारलं जो स्वतः फार कमजोर, दुबळा आणि नादान आहे, आणि ज्याच्याजवळ दुआ केली तोही बिचारा लाचार होता, जो ना काही देऊ शकत होता ना काही हिसकावून घेऊ शकत होता. अल्लाहच्या शिवाय दुसऱ्यांना पुकारणाऱ्यांनी अल्लाहची कदर केली नाही, जसा त्याची कदर करण्याचा हक्क होता. निसंशय अल्लाह शक्तिशाली आणि गलबा राखणारा आहे. फरिश्त्यांमधून आणि मानवांमधून अल्लाह ज्याची इच्छितो आपला संदेश पोचवण्यासाठी निवड करतो. अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे. त्यांच्यापूर्वी जे काही होऊन गेले होते आणि त्यांच्यानंतर जे घटना प्रसंग घडतात सर्वांचं अल्लाहला ज्ञान असतं आणि सर्व कामांचा परिणाम अल्लाहच्या समोर सादर होतो. हे इमानधारक लोकांनो, रुकू करताना झुका, सजदा करीत रहा आणि आपल्या पालनकर्त्याची बंदगी करण्यात मग्न रहा आणि भलाईची कामं करीत जा, यासाठी की तुम्ही सफल व्हावं. अल्लाहशी प्रीती आणि लगाव राखून त्याला प्राप्त करण्यासाठी खूप खूप मेहनत करा. अशी मेहनत आणि अथक प्रयत्न जसा त्याचा हक्क आहे. त्यानं तुमची निवड केली आहे आणि दीनधर्मासंदर्भात तुमच्यावर कोणतीही तंगी, अडचण, कठीणता त्यानं टाकली नाही. तुमचे पिता इब्राहिमच्या समुदायावर तुम्हाला उभं केलं. त्यानं तुमचं नाव आज्ञाधारक अर्थात मुस्लिम ठेवलं. याच्या पूर्वीही आणि या ग्रंथातही तुमचं नाव मुस्लिम प्रसिद्ध झालं, यासाठी की पैगंबरांनी तुमच्यावर साक्ष कायम करावी आणि तुम्ही सर्व मानवांवर सत्याची साक्ष द्या. तेव्हा नमाज चांगल्या प्रकारे मजबूतीनं कायम राखा आणि जकातची अदायगी जारी करा आणि सर्व मिळून अल्लाहशी आपला संबंध मजबूत ठेवा. तोच तुमची कामं पूर्ण करणारा आहे. तेव्हा तो किती चांगला मित्र आहे आणि किती चांगला मदत करणारा.